न्याय द्या, अन्यथा अंगावर रॉकेल ओतून घेऊ, असा इशारा अकलूज येथील बाप लेकांनी दिला आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर इथं विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेकरता अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेला प्रणव शंकर साळुंखे हा विद्यार्थी 19 वर्षे मुले या वयोगटात सहभागी झाला होता. या ठिकाणी 4 बोर्डाचा खेळ सुरू होता. असं असताना तिसऱ्या बोर्डावर प्रणव साळुंखे याला 5 गुण तर विरोधी स्पर्धकाला 6 गुण होते. शेवटचा बोर्ड खेळाचा शिल्लक असताना पंचांनी 20 मिनिटाचा खेळ संपल्याचं सांगत प्रणवच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या खेळाडूस विजेता घोषित करून प्रणवला स्पर्धेतून बाद केलं. असा आरोप प्रणवचे वडील शंकर साळुंखे यांनी केला आहे. त्यामुळं आपल्या पाल्याचे क्रीडा क्षेत्रातील भवितव्य संपुष्टात आले असून त्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय देण्याची मागणी यावेळी साळुंखे पितापुत्रांनी माध्यमांसमोर केली. स्पर्धा 4 बोर्डात घेण्याचे ठरवले होते, परंतु माझे 3 बोर्ड असून माझे 5 गुण व समोरच्याचे 6 गुण असे होते. तर त्यांनी 4था बोर्ड न खेळवता समोरच्याला विजेता करून मला हरवले आहे आणि समोरच्याला विजेता घोषित केला आहे. त्यांना मी ऑब्जेक्शन घेऊन त्यांना कारण विचारलं तर ते बोलले तुझा टायमिंग संपला. परंतु त्या ठिकाणी 10 बोर्ड होते. त्या 10 बोर्डांपैकी फक्त माझाच टायमिंग त्यांनी संपवला. बाकीचे सर्व खेळाडू खेळत होते.